AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एका पोलिसाची माकडांबरोबर असलेली मैत्री। वर्दीतली ही भूतदया पाहण्यासाठी चला जाऊयात मैत्रीच्या या अजब दुनियेत। पाहुनिया मरकटलीला पोलीसही भुलला। जालन्यातल्या पोलिसाला माकडाचा लळा। पोलिसांची गाडी येताच वानरांचा कळप गोळा। मांडीवर बसवून माकडाला मोठ्या प्रेमाने बिस्किट खाऊ घालणाऱ्या या पोलीस दादाला पाहून वर्दीतील माणुसकीही अद्याप शिल्लक असल्याची प्रचिती येते। या प्राणीप्रेमी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे उदय शिरसाट। ते जालन्यातल्या भोकरदन पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। उदय शिरसाट हे पोलीस गाडीवर चालक म्हणून काम करतात। आपल्या लेकराप्रमाणेच माया लावणाऱ्या या पोलिसाचा आणि माकडामधल्या या अनोख्या नात्याचा इतिहासही रंजक आहे। शिरसाट कार्यरत असलेल्या भोकरदन पोलीस ठाण्याच्या आवारात लिंबाची 3 ते 4 झाडं आहेत। या झाडावर नेहमीच वानरांचा वावर आढळून येतो। खरं तर 2 वर्षांपूर्वी उदय शिरसाट यांची या पोलीस ठाण्यात बदली झाली होती। तेव्हापासूनच त्यांच्यात घनिष्ठ मैत्री प्रस्थापित झाली। शिरसाट यांनी सुरुवातीला या माकडांची तहान भागवण्यासाठी पाण्याची बादली भरून ठेवली। आपली तहान भागवणाऱ्या या मानवापासून आपल्याला धोका नाही याची खात्री पटल्यानंतर त्यांच्यातलं नातं दृढ व्हायला सुरुवात झाली। त्यानंतर शिरसाट यांनी टप्प्याटप्प्यानं या वानरांना खाद्य द्यायलाही सुरुवात केली। सध्याच्या घडीला तर शिरसाट पोलीस ठाण्यात येताच त्यांच्या भोवती लगेचच 20 ते 25 वानरांचा कळप गोळा होतो। मला जी ही अन्य प्राण्याची आवड आहे ही माझ्या बालपणापासून आहे। मी बालपणापासून त्यांना हे पशु प्राण्यावर माझं हे अतूट नातं आहे आमचं। त्याच्यामुळं मी त्यांना लहानपणापासूनच त्यांना जवळ करतो आणि ते पण माझ्या जवळ आहे। विशेष म्हणजे माकडांसोबत असलेल्या शिरसाट यांच्या घनिष्ठ मैत्रीचं त्यांच्या सहकार्यांनाही अप्रूप वाटतं। कायद्याच्या एका रक्षकाने अशा प्रकारे वानरांसोबत नातं जपल्याने प्राणीप्रेमीही समाधान व्यक्त करतायत। वानरांना तसेच मुख्य प्राण्यांसाठी त्यांनी जी पाण्याची दाणे-पाण्याची व्यवस्था केलेली आहे ती खरंच खूप प्रेरणादायी आहे। खरं तर प्रत्येकाने असे उपक्रम राबवण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे। दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन प्राणीमात्रावर भूतदया दाखवण्याची गरज असून प्रत्येकाने जमेल त्या पद्धतीने आपल्या घरासमोर असेल तसेच शेतात असेल हरणांसाठी पशुपक्ष्यांसाठी तसेच मोर असतील राष्ट्रीय पक्षी वानर असतील यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे काळाची गरज बनलेली आहे। त्यांनी खरं तर वर्दीतली जी हमदर्दी दाखवलेली आहे ती एक चर्चेचा विषय ठरलेला आहे भोकरदन तालुक्यामध्ये। कायद्याचं रक्षण करतानाच आपण निसर्गाचंही काहीतरी देणं लागतो हा विचार मनात आणून भूतदया परमो धर्मः मांडणाऱ्या या अवलिया पोलीस कर्मचाऱ्याला AM न्यूजचा मानाचा मुजरा। कमल किशोर सोगदड, AM न्यूज, भोकरदन, जालना। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।